पुढील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी अशा ठिकाणी उभा आहे, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल सगळीकडे पाणी, इकडं सुद्धा पाणी दिसते। इकडच्या बाजूला जर बघितलं तर इकडं सुद्धा पाणी आणि त्या पाण्याच्या मध्ये सगळे झाडं दिसत आहेत। म्हणजे हे एक बेट आहे, चारही बाजूने पाण्याने वेढलेलं असं हे बेट। या बेटावरती तातोबा नावाचे ऋषी यांचं प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाला आज आपल्याला भेट द्यायची आहे। आणि त्यासाठी आपल्याला कुठेही म्हणजे चारही बाजूने जर बघितलं तर जागा नाही आहे जायला, त्यासाठी आपल्याला होडीनं जावं लागेल। ते होडी दिसते बघा, त्या होडीनं आपण जाणार आहोत। तर आज आपण तातोबा ऋषींचं देवस्थान आहे त्याचं दर्शन घेणार आहोत। होडी अगदी जवळ आलेली आहे आणि याच होडीमधनं जाणार आहोत। होडीमध्ये बसूयात। तर होडीमध्ये बसलेलो आहे आणि होडी सुरू झालेली आहे। समोर आपल्याला पाणी आणि पाण्याच्या मध्ये सगळीकडं झाडं दिसत आहेत, म्हणजेच ते बेट आहे। आणि याच बेटावरती तातोबा नावाचे ऋषी म्हणजेच वाल्मिक ऋषी यांचं देवस्थान आहे आणि ह्याच देवस्थानाजवळ आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी होडीनेच प्रवास करावा लागतो। आणि होडीतून प्रवास करताना विलक्षण असा आनंद जाणवतो। हे देवस्थान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याजवळील कोदणी या गावाजवळ आहे। तर आपण पोहोचलेले, होडीमधनं खाली उतरलेले। या रस्त्याने आता आपण समोर जाणार आहे। खाली तुम्हाला पाणी दिसतंय, अगदी रस्त्याच्या कडेलाच पाणी आहे। आता आपण ह्या रस्त्याने वरती जाणार आहोत। तर झाडे दोन्ही बाजूने रस्त्याच्या झाडं आहेत आणि त्या झाडांनी काय केलेले, रस्ता पूर्णपणे झाकळून गेलेले। हा रस्ता तुम्ही बघू शकताय पूर्ण झाकळलेले आणि त्या झाडांच्या मधनंच आपण असं पुढे जाणार आहोत। आणि अगदी वरती टोकावरती तातोबा ऋषींचं त्या ठिकाणी त्यांचं देवस्थान आहे, त्या देवस्थानाला आपण भेट देणार आहोत। हा रस्ता जो आहे तो संपूर्ण रस्ता हा वळणांचा रस्ता आहे आणि ह्याच रस्त्याने वरती जायचं आहे। आणि आत्ता आपल्याला जी होडी सोडून गेली ती परत माघारी गेलेली आणि ती परत आपल्याला घ्यायला येईल। तर दोन्ही बाजूने घनदाट अशी झाडी आणि त्या झाडीतून हा जाणारा देवस्थानाकडे हा रस्ता। तातोबा ऋषींचं मंदिर अगदी जवळ आलेले। देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि बरोबर प्रवेशद्वाराच्या अगदी काही अंतरावरती इथं महादेवाचे पिंड आणि नंदी आहे। या महादेवाच्या पिंडीचं आपण दर्शन घेऊन वरती जाणार आहोत। आपण देवस्थानाच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा परिसर जर बघितला तर वरती संपूर्ण असा मोकळा परिसर आहे। म्हणजे सर्व बाजूने झाडं आहेत, पण मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर हा मोकळा आहे। अगदी शांत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं हे तातोबा ऋषींचं म्हणजेच वाल्मिक ऋषींचं हे मंदिर। आणि इकडं जर बघितलं तर झाडांबरोबरच पाणी पण आहे, म्हणजे हे एक बेटच आहे आणि चारही बाजूने पाण्याने वेढलेले आणि खूप घनदाट अशी झाडी आहे। या देवस्थानावरती आल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं। हे आहे मुख्य मंदिर आणि या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे। तत्पूर्वी अगदी मंदिराच्या पूर्व दिशेला
महादेवाची अजून एक ही पिंड आहे आणि ह्या पिंडी शेजारी सीतापाऊल आहे, ते नंतर मी दाखवतो. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. हे मुख्य मंदिर आहे आणि ही तातोबा ऋषी म्हणजेच वाल्मिक ऋषींची मूर्ती आहे. आणि शेजारी जर बघितलं तर दुसऱ्या पण वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आपल्याला दिसतील. वाल्मिक ऋषींच्या उजव्या बाजूला लव आणि कुश आणि शेजारी सीतामाता यांची सुद्धा मूर्ती आहे. आणि या वाल्मिक ऋषींच्या दर्शनासाठी वर्षभर या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावरती येत असतात. आता आपण अगदी मंदिराच्या पूर्व दिशेला समोरच महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीच्या समोर इथं सीतापाऊल आहेत आणि हेच बघण्यासाठी भाविक वर्षभर इथं गर्दी करत असतात. हे आहेत सीतापाऊल. आख्यायिका अशी आहे, ज्यावेळेस लव आणि कुश यांना घेऊन सीतामाता या पवित्र ठिकाणी आलेली होते, ते ठिकाण म्हणजे हे तातोबा ऋषींचं देवस्थान. आणि तातोबा ऋषींनी सीतामाता आणि लव आणि कुश यांना या ठिकाणी आश्रय दिलेला होता. काही दिवस त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं. असं हे ठिकाण सीतामाता आणि तातोबा ऋषी म्हणजेच वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं. तर आज आपण तातोबा ऋषींच्या मंदिराला, ह्या देवस्थानाला भेट दिली आणि आपण दर्शन घेतलं. असं एक निसर्गाच्या सानिध्यात असणारं देवस्थान आणि या देवस्थानाला दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत असतात. आणि या देवस्थानामध्ये वर्षातनं एक वेळेस मोठी शिवरात्र इथं भरत असते आणि त्यासाठी भाविक गर्दी करतात. आता आपण हे जे बेट आहे, ह्या बेटाला होडीने पूर्ण एक फेरी मारणार आहोत. तर आपण आलेलं आहे इथं. आपल्याला होडीनं इथं आपल्याला सोडलेलं होतं आणि इथनं आपण ह्या रस्त्याने वरती तातोबा ऋषींच्या आश्रमाकडे आपण चालत गेलेलो होतो. आता आपण परत होडीतनं जाणार आहोत. तर आता इथं होडी नाही आहे, जी होडी आहे ते दुसरे जे काही भाविक आहेत त्या भाविकांना तिकडं सोडायला गेलेले पलीकडं. आता होडी आपल्याला इथं येईल आणि त्या होडीमध्ये आपण बसून ह्या पूर्ण बेटाला एक फेरी मारणार आहोत. तर होडीमध्ये बसलेलो आहोत आणि या होडीनेच आपण पूर्ण ह्या देवस्थानाला म्हणजेच या बेटाला एक पूर्ण फेरी मारणार आहोत. तसं बघितलं तर हे पाण्याचं हे जे ठिकाण आहे हे प्रचंड खोल आहे. कारण ही पाण्याची पातळी ही ते खाली निळवंड धरण आहे, त्या धरणाची पाण्याची पातळी आहे. या बेटाला फेरी मारण्यासाठी बराचसा वेळ लागतो, कारण अंतर खूप आहे. आणि होडीमध्ये बसून या बेटाला पूर्ण फेरी मारणे एक खूप वेगळा असा अनुभव आहे. सगळीकडे बघावं तिकडं पाणीच पाणी आणि ह्या पाण्याच्या मध्ये असणारं हे बेट आणि ह्या बेटावरती असणारे हे देवस्थान आणि ह्या देवस्थानाच्या भोवतीने होडीमधनं ज्यावेळेस फेरी मारतो त्यावेळेस मन असं प्रसन्न होतं.
तर जवळजवळ पूर्ण बेटाला या देवस्थानाला एक फेरी मारून पूर्ण झालेली आहे. आणि ज्यावेळेस आपण होडीतनं फेरी मारतो त्यावेळेस अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटतात. तर आज आपण तातोबा ऋषी म्हणजेच वाल्मिक ऋषींचं दर्शन घेऊन परत आपण होडीतनं माघारी आलेलो आहोत.